सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून भूकंप आल्याचं पाहायला मिळत आहे। काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर 1,70,000 रुपयांच्या पार गेले होते। यावेळी सोनं लवकरच 2 लाख रुपयांचा टप्पा गाठेल असं म्हटलं जात होतं। गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक करत होते, पण आता सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते। सोन्याचा दर घसरून आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,44,590 रुपयांवर आलेत। म्हणजे सोन्याचे दर जवळपास 35 ते 40,000 रुपयांनी घसरले। यातही सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जाते। या व्हिडिओतून पाहूयात की सोन्याचे दर गेल्या काही दिवसांपासून का घसरतायत, सोन्याचे दर अजून किती घसरतील, सोन्याच्या दरात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। सोन्याच्या दरानं एप्रिल महिन्यात 1 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा पार केला। यातच अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर हल्ला सुरू केला। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनीला रोखून धरलं, त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्यास सुरुवात झाली। शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर घसरलं, त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले पैसे मार्केटमधून काढून सोन्यामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली। अनेक देश देखील ट्रम्प यांच्या टॅरिफच्या भीतीनं आणि रशिया इराणसारखं आपली संपत्ती गोठवेल या भीतीनं सोन्याचा साठा वाढवायला सुरुवात केली। त्यामुळे सोन्याच्या दरानं सर्व रेकॉर्ड तोडत थेट काही दिवसातच 1.5 लाखांचा टप्पा पार केला। त्यानंतर सोन्याचे दर 1,80,000 रुपयांच्या जवळ गेले। त्यामुळं अनेकांना वाटलं की सोन्याचे दर लवकरच 2 लाख रुपयांचा टप्पा गाठतील, पण असं झालं नाही। सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली। आता सोन्याच्या दरात जी प्रचंड घसरण सुरू झाली आहे, त्यामागे बाजारातील नफा वसुली आणि जागतिक पातळीवर निर्माण झालेली शांतता हे मुख्य कारण आहे। कारण जेव्हा सोन्याच्या दरानं उच्चांक गाठला, त्यावेळी त्यांच्याकडे जुनं सोनं होतं, त्यांनी ते सोनं विकलं, त्यामुळे बाजारात सोन्याची आवक वाढली। इराण आणि अमेरिकेतील थेट युद्धसदृश परिस्थिती आता निवळली असून या व्यापारी मार्ग पुन्हा खुले झालेत। जगात शांततेचं वातावरण निर्माण होता जागतिक शेअर बाजारांनी पुन्हा एकदा मुसंडी मारली। परिणामी ज्या मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये अब्जावधी रुपये गुंतवले होते, त्यांनी सोन्याची विक्री करून आपला पैसा पुन्हा एकदा अधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजाराकडे वळवण्यास सुरुवात केली। अचानक सोन्याची विक्री सुरू झाल्यानं सोन्याच्या दरात मोठी घसरण सुरू झाली। त्यामुळे सोन्यात किरकोळ गुंतवणूक करणारे आणि सामान्य नागरिकांनी देखील दर जास्त घसरले या भीतीने आपल्याकडे सोन्याची विक्री सुरू केली, म्हणजे पॅनिक सेलिंग सुरू झाली। बाजारातील या मोठ्या पुरवठ्यामुळे ग्राहकांची आणि मोठ्या व्यापाऱ्यांची मागणी घटली, ज्यामुळे सोन्याचा दर झपाट्याने खाली आला आणि घसरणीचा वेग अधिकच वाढला। सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून जवळपास 35 ते 40,000 रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे। त्यामुळे आता अजून किती घसरेल असा प्रश्न अनेकांना पडलाय। तर मजबूत होत असलेला डॉलर, सोन्याची सुरू असलेली जोरदार विक्री, त्यामुळे सोन्याच्या दरात अजून घसरण होण्याची शक्यता तर वर्तवली जाते। जागतिक बाजारातील घडामोडी आणि तज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याच्या दरातील ही घसरण तुर्तास थांबलेली नाहीये। आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरचा निर्देशांक कमालीचा मजबूत होत असल्यानं आणि मध्यवर्ती बँकांकडून आयात शुल्कात काही प्रमाणात बदल केले जाण्याची शक्यता असल्यानं सोन्यावरील दबाव वाढलाय। तज्ञांच्या मते आगामी काळात 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,35,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात। काही तज्ञांनी तर बाजारातील नकारात्मक वातावरण असंच राहिल्यास सोनं थेट 1,20,000 रुपयांच्या पातळीला स्पर्श करेल असाही अंदाज वर्तवलाय। या किमतींच्या आसपास सोन्याला एक अतिशय भक्कम तांत्रिक आधार असून तिथून पुढे सोन्याचे दर अधिक स्थिर होण्याची शक्यता आहे। सोन्याच्या दरात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का? तज्ञांच्या मते आगामी सणासुदीचा काळ आणि दिवाळी लक्षात घेता सोने खरेदी करण्यासाठी किंवा त्यात दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी हीच खरी सुवर्ण संधी मानली जाते। बाजाराचा मूलभूत नियम असा आहे की कधीही घसरलेल्या बाजारात आपला सर्व पैसा एकदम गुंतवू नये। त्यामुळे जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर सध्याच्या घसरलेल्या दराचा फायदा घेऊन तुमच्या एकूण बजेटमध्ये केवळ 40 ते 50% रक्कम आता गुंतवणं फायदेशीर ठरेल। यानंतर जर दर अजून घसरले तर प्रत्येक घसरणीवर टप्प्याटप्प्याने SIP पद्धतीनं खरेदी करत जावं। कारण जरी दिवाळीपर्यंत सोनं 1,40,000च्या आसपास राहिलं तरी वर्षाच्या शेवटी किंवा पुढील 6 महिन्यात ते पुन्हा एकदा उसळी घेऊन 1,50,000 रुपयांचा पार जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवणाऱ्यांसाठी सध्याची घसरण हा तोट्याचा सौदा नसून भविष्यातील मोठ्या नफ्याची पायाभरणी ठरू शकते। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।